ते बघा बस अडकून आहे तिथं. जायचं तर कसं, ऑफिसला कसं जायचं काही कळत नाही गाईस. इथे सगळे त्यांना विचारच करत आहे कसं जायचं म्हणून. आता बघू काहीच ऑफिसकडे तर जायचं, पण पाऊस चालू नाही आहे. पण पाणी एवढं भरलं आहे ना, त्या साईडला जायचं मला. पण बघा ना गाईस, त्या साईडला कोणीच नाही जाऊ शकते. आता कुठल्या मार्गाने जाऊ मलाच कळेना. इकडे सगळेजण ऑफिससाठीच जात आहे. कुठल्या साईडला जाणार काहीच कळत नाही. हे बघा, तुम्ही बघू शकताच गाईस, ते बघा बस अडकून आहे तिथं. जायचं तर कसं, ऑफिसला कसं जायचं काही कळत नाही गाईस. इथे सगळेजण विचारच करत आहे कसं जायचं म्हणून. आता बघू, वाघोलीचा एक मार्ग आहे, वाघोलीच्या मार्गाने आपण एकदा ट्राय करून बघू. स्कूटी आहे कुठे लागून आपली. हां चला, त्या मार्गाने ट्राय करून बघावं लागतं गाईस. आता आपण वाघोली मार्गाने जाऊन बघू. खतरनाक ट्रॅफिक आहे याच्यामध्ये. फसलं ना माणूस, निघणारच नाही, गाडी पूर्ण बंद होते. इंजनमध्ये पाणी गेलं ना गाडी बंदच होऊन जाते. तर चांगला आहे, वाघोली मार्ग चालू आहे गेस. तिकडे काय पाणी वगैरे काय नाही आहे. चांगला पाऊस थांबून आहे गेस आता, पण पाणी पूर्ण भरून आहे गेस. त्या साईडला नाही भरून पाणी. रोड चांगला केला आहे तो, त्यामुळे तिथं पण भरलं असतं. आता एका ठिकाणी थांबून आहे मी, आणि चांगला पाऊस चालू झाला आहे. पण ऑफिसमधून फोन आला आहे, आज पण थोडा सर्व्हर इश्यू आहे, तो आज पण लॉगिंग करता येणार नाही. एवढा पाऊस चालू आहे ना गाईस, त्या साईडला जाऊच नाही शकतो, एवढी ट्रॅफिक आहे. हे पूर्ण आहे, या पाण्यामधून आलो आहे गाईस मी. का कार वगैरे कसं चाललं आहे, खूप पाऊस आहे, काहीच कळत नाही गाईस कसं जायचं म्हणून. पुणे मुंबईच्या पब्लिकवाल्यांनाच माहिती आहे की कसे गाडी चालवतात. गेलो आहे 9:30ला निघालो होतो, पण आता बसलो आणि आता वाजले 10:15 जाते. सरला पण लावला होता फोन, सर पण अडकले आहे पावसामध्ये. आणि आज पण थोडा टेक्निकल विषय आमच्या ऑफिसचा, म्हणजे आमच्या प्रोसेसचा. चला तुम्हाला ब्रेकमध्ये भेटतो काय. पण ॲक्टिव्हिटीसाठी बोलवलं आहे 6th फ्लोअरला. राजू भाई जरा स्माइल कर. आज पीछे 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 घूम जा. चुप ना. सगळ्यांना सोडला आहे आणि उद्याचं वेलकम दिलं आहे गाईस. याच्या दिवसाने एक टेक्निकल इश्यू आहे, सो त्यामुळे चला आता घरी जाऊया. आता रोड बरोबर पाहिजे, फक्त पाणी साचून राहिलं तर प्रॉब्लेम होणार अजून. गाईस घरी आलो आहे, आता जेवण करतो गाईस. टिफिन आहे, टिफिनच खात आहे. प्लेटमध्ये काढून ठेवली आहे भाजी चपाती, याच्यामध्ये गोड आंबा आहे आणि चिप्स आहे गाईस. तर काही जेवण वगैरे झालं आहे, आता भांडे घासतो आहे गाईस. काल टेक्निकल इश्यू होता, सो त्यामुळे काल सगळी टीम फिरायला गेलो. रोडवर एवढं पाणी साचलं होतं ना गाईस, की त्या साईडला पण जाता नाही आलं, ह्या साईडला पण जाता नाही आलं. कसं तरी ॲडजस्ट करून मी ऑफिसला गेलो गाईस. आणि पावसाचं तर मुंबई पुणेमध्ये रेड अलर्ट एक तर सांगितलं आहे गाईस की कुठं जाऊ नका म्हणून. सो आता आजचा दिवस तर असा होता. आता उद्या पण सुट्टी आहे, सो उद्या बघू आपण काय करायचं आहे.
बाहेर तर कुठे जाऊ नाही शकतो काहीच, रेड अलर्ट आहे तर कुठेच फिरायला जाऊ नाही शकतो. की काल थोडा नॉर्मल पाऊस होत असतो त्यामुळे काल गेलो फिरायला, पण रेड अलर्ट आहे तर कुठेच जाऊ नाही शकतो. सो आपण बघू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये काय करायचं. सो आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करू. आता मस्त आता मी आराम करतो गाईस. आणि काल एवढं फिरल्यामुळे गाईस माझं डोकं आहे ना थोडं भनभन होतं डोकं, आणि सर्दीवाणी वाटतं. जर तब्येत खराब झाली तर खूप हे होणार गाईस, प्रॉब्लेम येणार. उद्याचं तर सुट्टी सांगितली, परवा ग्रुपमध्ये मेसेज येणार, मग माहिती पडणार की ऑफिसला जायचं आहे की नाही. टेक्निकल इश्यू आहे गाईस, त्याच्यामध्ये आपण काही नाही करू शकतो. ऑफिसचा टेक्निकल इश्यू आहे तर. ऑफिसमध्ये ॲक्टिव्हिटी पण होती गाईस, मस्त ॲक्टिव्हिटी. फन फ्रायडेवानीच झाला आजचा, पण आजचा मंगळवार आहे गाईस. काही सिस्टम लॉगिंग नाही, काही लॉगिंग नाही, तर फन फ्रायडे करून टाकलं. सो खूप मजा आली गाईस आज. गाईस घरीच राहा, कुठे बाहेर वगैरे निघू नका. बाहेर गेले तरी बरोबर आपली स्वतःची सेफ्टी करून जावा गाईस. का बरं की पाऊस खूप चालू आहे, सो त्यामुळे गाईस खूप त्रास होतो गाईस बाहेर निघलं तर. मी तर 3-4 दिवसापासून एवढा ओला होत आहे ना गाईस, खूप म्हणजे खूप होतं. सो मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा. तुमचं फ्रेम असंच राहू द्या. सो असंच आपण एका नवीन ब्लॉगमध्ये भेटू. बाय बाय.